आपण पाहतोय आज सकाळपासूनच मतदान प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे, पण मुंबईच्या अनेक भागामध्ये मात्र मतदान याद्यांमध्ये घोळ झाला असल्याचं पाहायला मिळतंय। सकाळी चेंबूर परिसरामध्ये असेल, लाल डोंगर परिसर असेल, त्यानंतर आता धारावी परिसरामध्ये देखील तशीच परिस्थिती पाहायला मिळते। इथले स्थानिक आहेत माझ्यासोबत, त्यांच्याशी बातचीत करूया आपण। सर, काय सांगाल? खरं तर अनेक मतदार याद्या ज्या आहेत त्यांच्यामध्ये घोळ झाल्याचं पाहायला मिळतंय। तुम्हाला नेमकी काय समस्या जाणवलेली आहे? 184 वॉर्ड क्रमांकामध्ये संपूर्ण प्रकरण घडत आहे, काय सांगाल? निवडणूक आयोगाने घाई करून जी निवडणूक घेतली त्यांच्याकडे कुठलीही पूर्वतयारी नव्हती असं वाटतंय। कारण त्यांनी ज्या याद्या अंतिम केलेल्या आहेत त्या अंतिम याद्या निव्वळ चुकीच्या आहेत। कारण या धारावी तालुक्यामध्ये जेवढे 7 मतदारसंघ आहे त्याची सर्व मतदार इकडचे तिकडे करून एक किलोमीटर अंतरावरती मतदान केंद्र आहेत। माणसं चालत जाऊ शकत नाहीत आणि ते मतदान करू शकत नाहीत, ते कंटाळून घरी येत आहेत। त्यामुळं मतदानावरती मोठा फरक पडत आहे। या ठिकाणी धारावीतील मतदाराचा हिरमोड झालेला आहे असं मला वाटतं। कारण सरकारच्या माध्यमातून पहिल्या मतदार याद्या सुदृढ करणं गरजेचं होतं। आम्ही वेळोवेळी त्याच्यावरती चर्चा केली की मतदार याद्या चुकीच्या आहेत, त्या आम्ही सुदृढ करून दिल्यासुद्धा स्वतः शाखेत बसून परंतु ते सुद्धा त्या लोकांनी मनावर न घेता जसं आहे तसं उचलून अंतिम केलं आणि आज दिले। आणि या ठिकाणी आता आमच्या मतदारांना फार मोठा त्रास होत आहे। हा निव्वळ धारावीकरांना त्रास देण्याचं काम सरकारच्या माध्यमातून का होतं माहिती आहे की संपूर्ण धारावीकर हे अदानीच्या विरोधात आहेत आणि धारावीमध्ये अदानीसारखं जे भूत आलेलं आहे आणि ते धारावीवरती फिरत आहे ते क्षमवण्यासाठी धारावीकर उतरलेला आहे। आणि सरकार धारावीकरांना डम्पिंग ग्राउंडवर फेकू इच्छित आहे, परंतु धारावीकर या ठिकाणी 500 फुटाचं घर घेण्यासाठी लढतोय। त्याला कसं दाबायचं आणि आपली आपण पाहतोय आज सकाळपासूनच मतदान प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे, पण मुंबईच्या अनेक भागामध्ये मात्र मतदान याद्यांमध्ये घोळ झाला असल्याचं पाहायला मिळतंय। सकाळी चेंबूर परिसरामध्ये असेल, लाल डोंगर परिसर असेल, त्यानंतर आता धारावी परिसरामध्ये देखील तशीच परिस्थिती पाहायला मिळते। इथले स्थानिक आहेत माझ्यासोबत, त्यांच्याशी बातचीत करूया आपण। सर, काय सांगाल? खरं तर अनेक मतदार याद्या ज्या आहेत त्यांच्यामध्ये घोळ झाल्याचं पाहायला मिळतंय। तुम्हाला नेमकी काय समस्या जाणवलेली आहे? 184 वॉर्ड क्रमांकामध्ये संपूर्ण प्रकरण घडत आहे, काय सांगाल? निवडणूक आयोगाने घाई करून जी निवडणूक घेतली त्यांच्याकडे कुठलीही पूर्वतयारी नव्हती असं वाटतंय। कारण त्यांनी ज्या याद्या अंतिम केलेल्या आहेत त्या अंतिम याद्या निव्वळ चुकीच्या आहेत। कारण या धारावी तालुक्यामध्ये जेवढे 7 मतदारसंघ आहे त्याची सर्व मतदार इकडचे तिकडे करून एक किलोमीटर अंतरावरती मतदान केंद्र आहेत। माणसं चालत जाऊ शकत नाहीत आणि ते मतदान करू शकत नाहीत, ते कंटाळून घरी येत आहेत। त्यामुळं मतदानावरती मोठा फरक पडत आहे। या ठिकाणी धारावीतील मतदाराचा हिरमोड झालेला आहे असं मला वाटतं। कारण सरकारच्या माध्यमातून पहिल्या मतदार याद्या सुदृढ करणं गरजेचं होतं। आम्ही वेळोवेळी त्याच्यावरती चर्चा केली की मतदार याद्या चुकीच्या आहेत, त्या आम्ही सुदृढ करून दिल्यासुद्धा स्वतः शाखेत बसून परंतु ते सुद्धा त्या लोकांनी मनावर न घेता जसं आहे तसं उचलून अंतिम केलं आणि आज दिलेलं आहे। आणि या ठिकाणी आता आमच्या मतदारांना फार मोठा त्रास होत आहे। हा निव्वळ धारावीकरांना त्रास देण्याचं काम सरकारच्या माध्यमातून का होतं माहिती आहे की संपूर्ण धारावीकर हे अदानीच्या विरोधात आहेत आणि धारावीमध्ये अदानीसारखं जे भूत आलेलं आहे आणि ते धारावीवरती फिरत आहे ते क्षमवण्यासाठी धारावीकर उतरलेला आहे। आणि सरकार धारावीकरांना डम्पिंग ग्राउंडवर फेकू इच्छित आहे, परंतु धारावीकर या ठिकाणी 500 फुटाचं घर घेण्यासाठी लढतोय। त्याला कसं दाबायचं आणि आपली सत्ता कशी बसवायची हे प्रयत्न करत आहेत, परंतु शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हे कदापि शक्य होऊन देणार नाही।
184 या वॉर्ड क्रमांकामध्ये संपूर्णतः याद्यांचा घोळ झालेला आहे. दादा काय सांगाल, खरं तर याद्यांमध्ये घोळ नेमकं काय झालेलं आहे? विविध ठिकाणी आम्ही गेलो, तिथे देखील एका वॉर्डमधल्या याद्या ज्या आहेत त्या दुसऱ्या वॉर्डमध्ये गेलेल्या आहेत. इथली काय परिस्थिती आहे? इथे एवढा घोळा आहे याद्यामध्ये मॅडम. 184चे नावं 186ला, 186 नावं 188ला, काही नावं तर कांदिवलीला, काही नावं विक्रोळीला. आणि मी स्वतः मतदान केंद्रात 2-3 ठिकाणी गेलो मॅडम, तिथं लाईटच नाही हिनी ठेवली, म्हणजे मुद्दाम अंधार ठेवलाय. बऱ्याच मशीनचा आवाज येत नाही. मी खूप त्यांच्याकडे तक्रार केली, पण मला असं कुठं रिस्पॉन्स मिळाला नाही. मला एकंदरीत असं त्यांचं गणित दिसतंय की त्यांना माहोल धारावीचा थोडक्यात कळाला आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मशालच्या मागे धारावीकर आहेत मॅडम. आमचं असं वातावरण आहे धारावी बचावच्या हिशोबातून. 5 ते 6 उमेदवार आमचे निवडून यायच्या तगारवर आहेत, परंतु या सरकारच्या माध्यमातून धारावीत सर्व गोंधळ करून ठेवला आहे. सर्व मतदारांना, वयस्कर मतदारांना 2-2 तास फिरावं लागतंय. काय मतदार वैतागून घरी गेलेत आणि धारावीत सर्व वातावरण आमच्या ह्यामुळे सगळं वातावरण खराब झालंय आणि सगळे एवढे चिडलेत की ह्याचा काही छोटं मोठं संध्याकाळपर्यंत परिणाम होऊ शकतो. निश्चितच कुठेतरी संतापजनक ह्या प्रतिक्रिया आपल्याला पाहायला मिळत आहेत. महिला आहेत काही. ताई काय सांगाल, तुम्ही इथलेच रहिवासी आहेत? मी इथलीच रहिवासी आहे. काय अडचण झाली आहे नेमकं मतदार याद्यांमध्ये? तुम्ही वोट करून आलेला आहात का? नाही, मी वोट नाही केलं. मी गेले का नाही करू शकलात? माझं इकडे वोटमध्ये नाव, लिस्टमध्ये नावच नाहीये. माझं भायखळ्याला दाखवतंय. मी गेले 20 वर्ष इकडे करते, पण आता यावेळेस भायखळ्याला दाखवते. माझ्या मिस्टरांचं इकडे, मुलाचं तर नाहीच आहे नाव. वोटिंगला जाणार आहात? निघाले मी, पण नावच नाही तर कुठे करणार ना. बायकाला जिथे वोटिंगला आल्या, आता एवढ्या दूर तुम्ही वोटिंगसाठी जाणार? कशी जाणार मी इकडे राहते, मग तिकडे कशी मी वोटिंगला जाऊ शकते? तुमचा मतदानाचा अधिकार हा तुम्हाला बजावता येणार नाही. नाहीच करता, बजावता येणार. कोणाला दोषी ठरवता तुम्हाला? तुम्ही काय सांगू शकता? शासनालाच ना. जे मतदार याद्या त्यांची घोळ घातलाय त्याला दोषी ठरवणार. मतदान आयोगालाच आम्ही दोषी ठरणार ना. निश्चितच इथे आणखीन एक प्रकरण घडलेलं आहे, तो म्हणजे मशाल चिन्हावरती बटन दाबला तरी मात्र इथे तो बटन दाबला जात नाहीये. एक तरुण आहे या ठिकाणी. तरुण पिढी खरं तर मोठ्या संख्येनं मतदानासाठी बाहेर पडत असते. सुरुवातीला आपण हा व्हिडिओ एकदा प्ले करून पाहूया. माझ्या कॅमेरामॅनला मी विनंती करते हा व्हिडिओ एकदा दाखवायला. आपण पाहिलं तर बटन दाबला तर त्या ठिकाणी लाल लाईट पेटत नाहीये. काय सांगशील, किती वाजताची ही घटना आहे? तुला मतदान केंद्रावरती गेल्यानंतर काय अनुभव आला? सकाळी अप्रॉक्स 9:30च्या टायमाचं होतं. मी जेव्हा गेलो तेव्हा फर्स्ट ऑफ ऑल मशीनच बंद होती. मग मी 2 वेळा बटन दाबलं तेव्हा काय हे नाही झालं. मग थर्ड आयटममध्ये त्यांनी मला सांगितलं तुमचं झालं करून, तुम्ही जावा. मी मला असं कसं झालं, लाल लाईट तर आलीच नाही. मग ते म्हणले अच्छा 1-2 मिनटं थांबा, काय तर टेक्निकल इश्यू. मग तिथून एक जण आला, त्यांनी मग एक बटन दाबलं. मग वर जाऊन रेडीची ती ग्रीन लाईट आली आणि मग व्होटममध्ये माझं हे वोटिंग झालं. आणि मी जसं बाहेर आलो तेव्हा एक काका बाहेरच होते. मी त्यांना त्या टायमालाच सांगितलेलं की असं असं करून आहे. आणि माझ्या आधी पण एक जण होते, त्यांचं पण सेम इश्यू झाला. त्यांचं पण किती जणांचे इश्यू झालेले? म्हणजे आम्ही सकाळी गेलो तेव्हा एवढी गर्दी नव्हती म्हणून आम्ही 2-3च होतो. मग आता नंतरचं काही सांगू नाही शकत, परंतु मी लगेच येऊन म्हणजे सगळ्यांना सांगितलं आमच्या इकडे असा इश्यू आहे. सत्रामध्ये जेव्हा मतदानासाठी मोठ्या प्रमाणात लोक बाहेर पडतात आणि जेव्हा मतदानच सुरू झालं त्याच वेळेला हा सगळा प्रॉब्लेम झाला. हो ताई, बरोबर. निश्चितच आणखीन काही लोक आहेत. काय सांगताय, तुमचा काय नेमका तिथे अनुभव आलेला आहे? इथं अनुभव ह्या धारावीच्या याच्यामध्ये निवडणूक आयोग आणि प्रशासन संपूर्ण या सरकारच्या पाठीमागं आहे आणि जे सरकार म्हणते त्या पद्धतीने करतं. मी आता वोटिंगला गेलो होतो माझ्या 5 नंबर बूथमध्ये आणि त्या ठिकाणी लाईन आमची महिलांची पूर्ण लागलेली होती मोठी. मी त्या अधिकाऱ्यांना सांगितलं की तुम्ही एवढं बारकाईने काचे, त्याचा फोटो आहे, त्याचं नाव आहे, सगळं काय आहे. तर त्यावेळी ना आधार कार्ड दाखव, वोटिंगचा ID दाखव, म्हणजे कुठंतरी टाइमपासपणा करायचा. त्यांना इथं कळून चुकलं आहे की मशाल हेच चालणार आहे आणि त्या मशीनवरती पण बाकी चिन्ह व्यवस्थित दिसत आहेत, परंतु मशाल ही एवढी छोटी ठेवली आहे की त्या ज्या शिकलेलं नाही त्याला मोजावं लागतं 1, 2, 3, 4 असं आणि त्याच्यामुळं विलंब होतो. हे म्हणजे जाणून बुजून या लोकांनी ही प्रक्रिया केलेली आहे. धारावीतल्या आमच्या सीट आणि तिथला माहोल बघितला होता त्यावेळी त्यांना धडकी भरलेली होती. आता पण त्यांनी काय केलं, आज रात्रीची ही क्लिप आहे माझ्याकडे. पैसे वाटप आम्ही 2:30 वाजता त्यांना हे बघितलं, त्यावेळी पैसे वाटप आणि तिथं पोलीस गेले पण उठा 184 कावळेचाळ शिंदेगडचा जो आपला
प्रवीण जैनची मिसेस उभी आहे त्या ठिकाणी हे पैसे आणि ह्या आम्ही प्रत्यक्ष ओळखतो पण. निश्चितच अनेक आरोप जे आहेत ते या संपूर्ण धारावीकरांचे होताना पाहायला मिळत आहेत. मात्र ह्या सगळ्याचा परिणाम जर आपण आज संध्याकाळपर्यंत पाहिला तर मात्र मतदानाचा टक्का जो आहे तो कुठेतरी कमी होताना पाहायला मिळू शकतो. कारण अनेक मतदार जे आहेत, मतदारांच्या याद्या ज्या आहेत त्या बदलण्यात आलेल्या आहेत. एक वॉर्ड क्रमांकामधनं दुसऱ्या वॉर्ड क्रमांकामध्ये नावं जी आहेत ती दाखवली जातात आणि संपूर्णतः या सगळ्याच याद्यांमधला घोळ हा कुठेतरी मतदान टक्का जो आहे तो कमी करू शकतो. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिकेत मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई. मी धारावीतलाच रहिवासी आहे. गेले मी 5 वर्ष झालं मतदार करतोच आहे. माझी आई 25 वर्ष झालं मतदार करते. पण यावेळेस माझ्या आईचं, माझ्या वडिलांचं ते घेऊन सगळ्यांचंच मतदार हे कांदिवली चारकोप या ठिकाणी गेलं आहे, वॉर्ड क्रमांक 20ला. हे निवडणूक आयोग काय करतात आम्हाला माहीत नाही. आता मतदानासाठी तुम्ही जाणार आहात का? मतदान मॅडम आम्हाला एक सांगा की एवढं लांब आम्ही मतदानासाठी जाणारच कसं? जो आमचा विभागच नाही आहे तिथं आम्ही मतदान करून काय करू? आम्ही तिकडच्या कोणीही असेल XYZ, आता तिथे मतदार जो आहे तिथे उमेदवार कोण आहेत हे नाही आम्हाला माहीत नाहीये, तर त्याला जाऊन आम्ही मतदान करून काय करू? जर आमचा वॉर्ड आहे 184, 186 तिकडचे आमचे वॉर्ड आहेत, पण आम्हाला नाहीच भेटत आहे तिथं मतदान करायला. काय वाटतं हा सगळा घोळ कोणी केला असावा? काय आरोप आहे? हा निवडणूक शासनाचा आणि आयोगांचाच आहे. कारण की इथे शासन त्यांचं आहे, कारण ते तर आता आम्ही नाही करू शकत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.